सोलापुरात मंत्री गिरीश महाजन यांच्या विरोधात डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडिया आक्रमक झाली आहे। आंदोलकांनी गिरीश महाजन यांच्या फोटोला जोडे मारून तीव्र निषेध व्यक्त केला। यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मंत्री गिरीश महाजन यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली। गिरीश महाजन यांना तात्काळ निलंबित करण्याची मागणी DPI कडून करण्यात आली आहे। तसेच मंत्री गिरीश महाजन यांना सोलापुरात फिरू देणार नाही असा इशाराही आंदोलकांनी दिला आहे। DPI पक्षाचा जिल्हा संपर्क प्रमुख काल जे 26 जानेवारी झालेली घटना, गिरीश महाजन जे नाशिकचे पालकमंत्री आहेत, आज बाबासाहेबाला पूर्ण ऑल इंडियात, ऑल भारताच्या बाहेर डोक्यावर घेऊन नाचलेली लोक, आणि ज्या भारतात डॉक्टर बाबासाहेब जन्म झाला, ह्याला एवढी विसर पडली की बाबासाहेबांचं नाव घ्यायला आला भान नाही। आणि भाजप सरकारला काय झाले माहित आहे का, जसं या नेपाळमध्ये, श्रीलंकेमध्ये, बांगलादेशमध्ये जशी परिस्थिती झाली आहे, आता काय वाटले की आमच्यावर काय चालणार नाही तर, पण ज्यावेळेस जनता दाखवून दिली, घरात घुसू मारतेली आहे, त्यावेळेस त्या भाजप सरकारला कळेल आणि भाजप सरकारने त्याच्यावर निलंबनाची कारवाई करावी ही प्रामाणिकपणा आम्ही DPI वतीने आम्ही मागणी करणार आहे। आम्ही कलेक्टरला पण निवेदन देणार आहे आणि पालकमंत्री गोरे साहेबांना आम्ही निवेदन देणार आहे। आणि ह्याच्या पुढील बाबासाहेबांबद्दल जर असं काय गोष्टी वारंवार होत आहे ह्याच्या पुढे आम्ही खपवून घेणार नाही। भाजपच्या लोकांनी एक समज आहे त्यांना, ह्याच्या पुढे तर काय झालं कारवाई, आमचा जीव गेला बाबासाहेबांपेक्षा आमचा जीव काय महत्वाचा नाही। आमची भगिनीची माधवीताई नोकरीला जुमानली नाही, आम्हाला तर काय नोकरी नाही, काय नाही। तुम्ही तडे पार करा, एमपड्या करा, काय करा, झाड आम्हाला फरक पडणार नाही। आम्ही काय मरणारा बाबासाहेबांपेक्षा आमचा जीव काय महत्वाचा नाही। काय आणला घरात घुसून मारायची ताकद आमच्याशी, ज्यावेळेस भीम सैनिक एकत्र होईल ना, आणला ताकद त्याच्याशिवाय करणार नाही। येणाऱ्या काळात आम्ही या भाजपच्या सरकारला आम्ही दाखवून देऊ। राज्याचे वन विभाग मंत्री गिरीश महाजन यांनी काल प्रजासत्ताक दिनानिमित्त नाशिकमध्ये जो शासकीय कार्यक्रम असतो झेंडावंदनचा, त्या झेंडावंदनच्या कार्यक्रमामध्ये त्यांनी प्रजासत्ताक दिनाबद्दल बोलले, संविधानाबद्दल बोलले, परंतु त्यांना काय माहित नाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव टोचू लागलेलं आहे, त्यामुळे त्यांनी ते बाबासाहेबांचं नाव विसरलेलं आहे। आणि आमची जी महिला भगिनी आहे माधवी जाधव, या ताईने अतिशय म्हणजे डेअरिंगने त्यांना तिथल्या तिथे प्रत्युत्तर दिलेलं आहे। त्यांचंही आम्ही या ठिकाणी पक्षाच्या वतीने कौतुक करतो। आणि डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने जे गिरीश महाजन आहेत त्यांना त्यांची आम्ही येत्या काळात जागा दाखवू। ते सोलापूरला कधीही आले की त्यांना आम्ही या सोलापूरमध्ये येऊ देणार नाही, फिरू देणार नाही, या ठिकाणी मी ग्वाही देतो आणि त्यांचा निषेध करतो। जय भीम।